भगवान कृष्णांचे आवडते 3 धाम आहेत। सर्वप्रथम हा ग्रंथच वेद रूपी विशाल वृक्षाला लागलेलं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे। काल आपण बघितलं की भक्तिमय्याला आणि भक्तिमयाचे जे 2 मुलं होते, विवेक आणि वैराग्य, त्यांना वेद ऐकून दाखवले, उपनिषद ऐकून दाखवले, पण काही फरक नाही पडला। पण भागवत ऐकल्यानंतर ते तरुण झाले। मग आंब्याच्या झाडापासूनच फळ तयार होतंय, मग आंब्याचं झाडच खाल्लं तर त्याला लागलेलं हे परिपक्व फळ आहे भागवत। म्हणून भगवान कृष्णांचे आवडते 3 धाम आहेत, गोकुळ, मथुरा आणि वृंदावन। भगवान कृष्ण 11 वर्ष ब्रजधामामध्ये राहिले, 14 वर्ष मथुरेमध्ये राहिले आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये राहिलेले। हे तीनही धाम असे शाश्वत आहे। शाश्वत म्हणजे जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत हे धाम आहेत, होते आणि राहणार आहेत। ह्या 3 धामामध्ये जो कोणी जाईल त्याला परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। भगवत प्राप्तीच हा जीवाचा परम धर्म आहे आणि हाच मूळ आपल्या भागवत ग्रंथाचा एक प्रतिपाद्य विषय आहे। ह्या भागवत ऐकण्याचे अधिकारी कोण? निर्मत्सराना, जो निर्मत्सर आहे, कुणाचाही द्वेष करत नाही। पण एक सांगू का, थोडा स्वल्प विराम घेतो। असू द्या मत्सर, फक्त ऐकायला बस। ऐकल्यानंतरच मत्सर जाणार आहे। मत्सर जाणार आहे, द्वेषरहित तो, त्याची वृत्ती होणार आहे। मुहुर्मुह रसिका भुरी भावुका, जो भाविक आहे, पण परत तेच बोलतो, भाविक नसलं तरी चालेल, फक्त येऊन बसा, त्या भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। पांगरीला ज्यावेळेस कथा होती, तुमचे पगार भाऊ आलेले आजकाल, त्यांनीच मला सांगितलं किंवा गावात अजून 2-4 जणांनी सांगितलं, भाऊ जे लोक कधीच कुठल्या कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, कथा कशी होती हे पाहण्यासाठी फक्त माग बसले, फक्त 2 दिवस फक्त पाठीमाग नजरा पुरत नव्हते अशा ठिकाणी, विषयीच्या एकदम कडे। पण 3ऱ्या दिवशी थोडेसे जवळ येऊन बसले, 4थ्या दिवशी अजून जवळ आले, 6व्या दिवशी मध्ये येऊन बसले, शेवटचे 6वा आणि 7वा दिवस डायरेक्ट तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले नाही, भगवंतांना डोक्यावर घेऊन नाचले। बरोबर आहे ना? पुढे आमचं पांगरीकर बरोबर ना? हे बघा, कसं असू द्या भागवत आपलंस करून टाकत, कसं असू द्या। धुंदुकारे सारख्या पाप्याचा मेल्यानंतर जर उद्धार होतो तर त्याच्या इतके तर पाप आपण केलेले नाही, मग काय घाबरायचं? घाबरून काय जायचं? जो हो अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है, माहिती आहे सर्व, जो होगा वो भी अच्छा होगा। जे झालं ते सोडून द्यायचं, कारण भूतकाळ आपल्या हातामध्ये नाही,
तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, त्या अभंगातलं एक वाक्य, पुढे जामीन आहे तुका, झालं गेलं सोडून द्या. जो बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गया उसका पीछा कौन करे. वाहून गेलेलं पाणी पुन्हा हौदात कधीच येत नाही, म्हणून गेलेली वेळ आपल्या हातात नाही. म्हणून तिची काय पाप घडलं, पुण्य घडलं, चांगलं घडलं, ती सोडून देऊया. ह्या क्षणाला आपण इथं बसलेलो आहोत ना, म्हणून भगवंताचं होऊन जाऊ. लवकर आलो, गाय सुटली, एकटं गाय जाणायला जणायला लागली, भगवंता सोडून द्या. माझे अनुभव सांगण्यासारखे गायींचे खूप आहे, पण भगवंत करतो एवढं. काल मला कोणीतरी सांगितलं, भाऊ आम्ही कथा ऐकायला आलो, आमच्या घरात जवळची 6 घरं फोडले, आमच्या घरच नाही फोडले. कोण होतं काय माहिती मला ते आज त्यांनी सांगितलं केंद्रामध्ये 6 घरं फोडले. माझं घर त्यांच्या शेजारीच नाही, पण माझ्या घराला धक्का सुद्धा लावला नाही. म्हणून काळजी करू नका, भगवंत आहे ना. पण नसीब आहे, काही हरकत नाही, येऊन बसा, फक्त आपोआप होता आहे. आणि हे भागवत काल आपण बघितलं, भगवान नारायणांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी भगवान व्यासांना सांगितलं. आज व्यास पौर्णिमा आहे, काल आपण त्याच्याबद्दल बोललो. खरोखर भगवान व्यास जर नसते, ठीक आहे, राम अवतार झाला, होऊन गेला, वाल्मिकी ऋषी नसते तर त्यांचं चरित्र म्हणजे तो आमचा इतिहास आहे. भगवान वाल्मिकी ऋषी सांगतात, मी हे महाकाव्य नाही लिहिते, मी हा भारताचा इतिहास लिहितोय. रामायण आणि महाभारत हे भारताचा इतिहास आहे. पण घडलं काय सर, ह्या भाकड कथा आहेत असं आमच्या मनावरती मॅकोले शिक्षण व्यवस्थेने, ह्या कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांनी आमच्यावरती मनावरती बिंबवलं. साऱ्या भाकड कथा. एक सांगू का, देवाची शपथ घेऊन सांगतो, आमचे सर्व धर्मग्रंथ सत्य आणि सत्य. त्या कुठल्या प्रकारची भाकड कथा नाही, फक्त तुम्हाला समजून घेण्याची ती बुद्धी अजून आलेली नाही, त्यासाठी तुला असावं, त्यासाठी तुला असावं. आमच्या काही कथा ह्या रूपक तत्वाने लिहिलेल्या आहेत, त्याच्यावरती असं पातळ असं वस्त्र टाकलेलं आहेत आमच्या पूर्वाचार्यांनी, जेणेकरून त्याच्या अर्थाचे गैरअर्थ कोणी करू नये. म्हणून सद्गुरु हाती दिली किल्ली होय गुरुची कृपा, हाती देव धरुणी देती मार्ग दाविती सोपा. भगवंत सोपा आहे. हे कोण सांगतं? ज्यांना प्राप्त झालेलं आहे, ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते सांगतायत. पण ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते काय सांगतात? कशाला त्या फंद्यात पडतो, भावले अवघड आहे. काय अवघड म्हणे? दारू पिता येत नाही, मटण खाता येत नाही. अरे दुसऱ्याची हत्या करून आजपर्यंत कोणी सुखी झालेले आहेत का? दारू पिऊन कोणाचा प्रपंच झालाय? त्यांना दारुड्याला जाऊन विचारा, तुमच्या मुलांनी दारू पिली की आवडेल का तुम्हाला? किती दारू पिलेला असेल तरी तो म्हणतो असं कसं बोलता तुम्ही? आमच्याकडे तर रविवार पार प्रपंचाचं वाटोळं करून टाकलं. वरून म्हणते एक सांगीचे आले होते, तांबे सुद्धा इकले म्हणे. 1.5 एकर जमीन बायकोच्या नावावर होती, तेवढी राहिली, ती माझ्या नावे करून द्या म्हणे, ती विकायची होती. म्हणतो काय 5 बाबा घरच्यांनी जाऊन आणून म्हणे, 5 बाबा आता तुमच्या पुढे बसवलं म्हणे माझ्या. म्हणलं काय झालं म्हणे, बाबाच दम नाही, दारू तुम्ही प्यायच्या ना आमच्या दम पाहिजे. मला कळलं नेमकी काय वाढलं. बरोबर आहे, दारू तुम्हीच प्यायची, वाईट उद्योग तुम्ही करायचे, आम्ही जाऊन आलो, काय फरक नाही पडला. काय फरक आहे? अरे सारं खरंच आहे, तुझंच खरं नाही, फक्त तू मानित नाही एवढाच फक्त विषय. म्हणून भगवान व्यासांची खूप आमच्यावरती कृपा आहे. म्हणून पुन्हा एकदा नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालित ज्ञानमय प्रतिभा. आणि भगवान व्यासांनी ती शुकदेवांना सांगितली, आपल्या मुलाला
शुकांनी मग ती परीक्षितीला सांगितली आणि ते फळ आमच्यापर्यंत आज हे भागवत रूपी पूर्ण रसाने भरलेलं फळ आज आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेले शुकासारखे जे परमहंसांनी ती कथा सांगितलेली, जे ब्रह्मताच जन्मताच ब्रह्मज्ञान. मग हे भागवत ऐकण्याचे अधिकारी कोण? शौनकजी विचारतात. रसिका भुवी भावुका, जे रसिक आहेत, जे भाविक आहेत, ते भागवत ऐकण्याचे अधिकारी आहेत. हे बघा, ज्याला भूक लागलेली आहेत ना, त्याला जेवायला तुम्ही अगदी शिळ अन्न जरी दिलं ना, तू भूक लागली असेल तरी तो खातो. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. ज्याला तहान लागलेली आहेत ना, त्याला पाणी तुम्ही ग्लास मध्ये द्या, तांब्यात द्या, आदल्या दिवशीच द्या, किंवा आताच माठातलं द्या, किंवा फ्रीज मधलं द्या, किंवा कोमट उन्हाळ्यात गरम झालेलं थोडस ते द्या, तो पहिलं पाणी घेतो. पण ज्याला तहान नाही ना लागलेलं, तो काय म्हणतो, हा कुठून आणलेले, प्युरिफाय केलेले आहेत का, गाळून घेतलेले आहेत का, ऍक्वाचेच आहे का, बाटली जर असेल तर मग बिस्लरीचे का. कधी कधी ते पण घेतल्यानंतर मला तर कसं थोडासा दुर्गंध येते, चांगलं नाही वाटत. म्हणजे कोणाला ज्याला तहान लागलेली आहे, तो नाही म्हणत असा, ज्याला तहान लागलेली आहे, ज्याला भूक लागलेली आहे, जे समोर येईल तो घेत राहतो. म्हणून अध्यात्माची भूक लागली पाहिजे. बरं, अध्यात्म करण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस विचारतो कोणाला, जे अध्यात्म करत नाही. तुमची मुलं पास होतात 10वी ना, तुम्ही कोणाला विचारतात? जे MBBS ला ऍडमिशन घ्यायचे, इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचे, त्यांना जाऊन विचारतात. त्यांचे 7वी नापास त्यांना जाऊन विचारतात, कशाला ऍडमिशन घेऊ. अध्यात्म केलंच गुन्हे होतात. ज्यांनी कधी अध्यात्म केलं नाही ते म्हणतात जास्त नका वाद जाऊ, बर का. असं ते समजेल तुमच्या घरात नाटक. ज्यांनी केले त्यांना विचार. म्हणून जे रसिक आणि भावुक आहेत, त्याचं महत्व जे समजतात तेच समजतात, बाकीच्यांना नाही कळणार.